Student, let us study about the respiration system, structure and function. First is nose. Respiratory system and respiration begins with nose. Air is filtered with the help of a hair and mucus present in a nose. आपल्याला माहितीच असेल आपल्या नाकामध्ये जी घाण निर्माण होते ती म्हणजेच काय तर मुकस जो का होतं एअरमध्ये जे बारीक बारीक कण असतात ते आपल्या ज्या नाकातले केस आहेत ते फिल्टर करतात आणि ती एअर आतमध्ये स्वच्छ एअर आपल्या शरीरामध्ये आतमध्ये घेतली जाते. फ्रॅनेक्स. फूड पाईप अँड विंड पाईप ओरिजिनेट इन द फ्रॅनेक्स. विंड पाईप इज प्रेझेंट इन द फ्रंट ऑफ अ फूड पाईप. विंड पाईप हा फूड पाईपच्या पुढे असतो. देर इज अ लीड ॲट द बिगिनिंग ऑफ अ विंड पाईप. आणि विंड पाईपला एक लीड असतो म्हणजे झाकण असतं. दिस लीड क्लोज द विंड पाईप ड्युरिंग पासिंग ऑफ द फूड इन टू द फूड पाईप अँड देअर बाय नॉर्मली प्रिव्हेंट्स द एंट्री ऑफ द फूड पार्टिकल इन टू द विंड पाईप. आणि हे जे लीड आहे ते काय करतं ते बंद होतं जेव्हा आपण जेवण जेवतो तेव्हा, कारण आपलं जेवण जे आहे ते कुठे जातं फूड पाईपमध्ये आणि त्यावेळी विंड पाईप जो आहे तो बंद असतो. म्हणून कधी कधी बघा आपल्याला चुकून जर विंड पाईप आपण फास्ट जेवलो तर विंड पाईपमध्ये एखादा कण गेला तर आपल्याला ठसका लागतो. अदरवाईज विंड पाईप रिमेन्स ओपन. जेवताना फक्त विंड पाईप बंद असतो पण बाकीच्या वेळी विंड पाईप हा ओपन असतो. हेन्स एअर पासेस थ्रू द फेनेक्स इन टू विंड पाईप. नेक्स्ट आहे विंड पाईप. विंड पाईप इज सॉलन ॲट द बिगिनिंग. असा जरा तो सॉलन म्हणजे सुजल्यासारखा असतो. बिगिनिंग ड्यू टू द साऊंड बॉक्स. का? कारण तिथे साऊंड बॉक्स असतो. विंड पाईप बायफर्केट्स इन टू थॅरॅक्स. वन ब्रँच एंटर इन टू द राईट लंग अँड द अदर इन टू द लेफ्ट लंग. त्यानंतर जो आहे तो दोन भागामध्ये डिवाईड होतो आणि त्याचा एक जो आहे पार्ट तो राईट लंग्समध्ये जातो आणि दुसरा लेफ्ट लंगमध्ये. लंग्स. अ लंग्स इज प्रेझेंट ऑन द आयदर साईड ऑफ अ हार्ट इन द थॉरिक कॅव्हिटी. मॅक्झिमम एरिया ऑफ अ थॉरिक कॅव्हिटी इज ऑक्युपाईड बाय लंग. मॅक्झिमम एरिया जो थॉरिक कॅव्हिटीचा आहे तो लंगनी व्यापलेला असतो म्हणजे ऑक्युपाईड केलेला असतो. ते कवर द मॅक्झिमम पार्ट ऑफ अ हार्ट. आणि मग ते मॅक्झिमम पार्ट ऑफ अ हार्टला आपल्या कवर करतात. ईच लंग हॅज डबल लेअर कवरिंग. इट इज कॉल्ड ॲज अ प्युरुला. लंग्स आर इलॅस्टिक लाईक अ स्पॉन्ज. लंग्स कसे असतात? स्पॉन्जसारखे इलॅस्टिक असतात. लंग्स आर मेड अप ऑफ मेनी स्मॉल कंपार्टमेंट्स कॉल्ड हॅज ऑलिव्हिया. रिच नेटवर्क ऑफ कॅपिलरी इज प्रेझेंट अराउंड ईच ऑलिव्हियस. बघा हे ऑलिव्हिया असे असतात. रिच नेटवर्क ऑफ कॅपिलरीज आहेत त्यांना बोललं जातं ऑलिव्हिया. ओके. आणि त्याचं जे सिंग्युलर आहे ते ऑलिव्हियस. वॉल्स ऑफ ऑलिव्हिया अँड कॅपिलरीज आर एक्स्ट्रीमली थिन. जे कॅपिलरीज आणि वॉल्स आहेत ऑलिव्हिया ह्याचे ते कसे असतात? एकदम थिन असतात, बारीक असतात. Gaseous exchange can easily takes place across this thin wall. A large number of olivia are present in the lung. आणि त्यामुळे आपल्या लंगमध्ये खूप असे ऑलिव्हिया प्रेझेंट असतात. लार्ज सरफेस इज अवेलेबल फॉर गॅसियस एक्सचेंज. आणि त्यामुळे गॅस एक्सचेंज व्हायला सुद्धा खूप असा सरफेस आपल्याला मिळतो. Exchange of gases in the lungs. Gases exchange occur continuously while blood is circulating around the olivia. जोपर्यंत ब्लड सर्क्युलेट करतं ऑलिव्हियाच्या आजूबाजूला तोपर्यंत गॅस एक्सचेंज होत राहतात. अँड आयर्न कंटेनिंग प्रोटीन हेमोग्लोबिन इज प्रेझेंट इन द RBCs ऑफ द ब्लड. हेमोग्लोबिन ॲब्झॉर्ब द ऑक्सिजन फ्रॉम द एअर विदिन द ऑलिव्हिया. हेमोग्लोबिन काय करतं एअरमधलं ऑक्सिजनला ॲब्झॉर्ब करतं ऑलिव्हियामध्ये.
Simultaneously, carbon dioxide and water vapor are moved from the ब्लड इंटू ऑलिव्हिया. आणि सायमल्टेनियसली काय होतं तर कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर वेपर हे ब्लडमधनं ऑलिव्हियामध्ये मूव्ह होतात. दस ऑक्सिजन इज टेकन इन टू द ब्लड. ऑक्सिजन हे ब्लडमध्ये घेतलं जातं आणि कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर वेपर आर रिमूव्ड फ्रॉम द ब्लड अँड गिवन आउट बाय द एक्सहेलेशन. आपण मगाशीच बघितलं एक्सहेलेशनमध्ये कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर वेपर्स हे बाहेर फेकले जातात आणि ऑक्सिजन हे मात्र आतमध्ये घेतलं जातं. डायफ्राम. अ मस्क्युलर पार्टिशन इज प्रेझेंट ॲट द बेस ऑफ अ थॉरेसिक केव्ज. थॉरेसिक केव्जच्या बाजूला एक मस्क्युलर असं काय असतं पार्टिशन असतं. लेट अस सी. दिस इज द मस्क्युलर पार्टिशन ज्याला डायफ्रामा बोलतात. ओके. दिस पार्टिशन इज कॉल्ड एज अ डायफ्रामा. इट इज प्रेझेंट बिटवीन द थॉरेसिक कॅव्हिटी अँड ॲबडॉमिनल कॅव्हिटी. हे थॉरेसिक कॅव्हिटी आणि ॲबडॉमिनल कॅव्हिटीच्या मध्ये असतं. सायमल्टेनियसली रायझिंग अप ऑफ रिब्स अँड लोअरिंग ऑफ डायफ्रामा कॉजेस द डिक्रीज इन द प्रेशर ऑन द लंग्स. आणि त्यामुळे जेव्हा आपल्या रिब्स वरती होतात खालती होतात तेव्हा जे प्रेशर आहे तो लंग्सवर येत नाही डायफ्रामामुळे. ड्यू टू दिस द एअर मूव्स इन टू द लंग्स थ्रू नोज. वेन रिब्स रिटर्न टू देअर ओरिजिनल पोझिशन द डायफ्रामा रायझेस अप. जेव्हा रिब्स ओरिजिनल पोझिशनला येतात तेव्हा डायफ्रामा हा वरती जातो. प्रेशर ऑन द लंग्स इन्क्रीजेस. आणि मग त्यावेळी लंग्सवरचा प्रेशर जो आहे तो इन्क्रीज होतो. ड्यू टू दिस द एअर मूव्स फ्रॉम इट्स थ्रू द नोज. कंटिन्युअसली अपवर्ड अँड डाऊनवर्ड मूवमेंट ऑफ डायफ्रामा इज नेसेसरी टू ब्रिंग अबाउट द ब्रीथिंग. आणि म्हणूनच डायफ्रामाची जी अपवर्ड अँड डाऊनवर्ड जी मूवमेंट आहे त्यामुळे ब्रीथिंग कंटिन्युअसली चालू राहतं. So I think you must have understood the respiratory system structure and its function. Let us once see the diagram. That is, this is called as pharynx, larynx, bronchus, alveoli, diaphragm, trachea, lungs and nasal cavity. म्हणजे नोजच्या आतमधली cavity. So I think you must have understood by this diagram. This is called as a alveoli and this is are the transport into capillaries. See how RBC is transport into the capillaries. Alveoli. Okay. In and out air passage. See, from here air is coming in, so this is oxygen, and from there air is going out. This is carbon dioxide and water vapor. So I think you must have understood this.